अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित एमजे चषकाची ही महत्वाची लढत। एका बाजूला ओमकार स्पोर्ट्स गलगलेचा संघ तर दुसऱ्या बाजूला असणार आहे पुणेचा संघ हमराज मृत्युंजय पुणे। एक मोठा तगडा संघ या संघामध्ये असतील संदेश पार्टे, या संघामध्ये असतील वासिक शेख। सलामीची जोडी स्ट्राईकला असतील ते म्हणजेच स्ट्राईकला असतील रोहित करात तर नॉन स्ट्राईकला असतील बबलू मांगुरे। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं वटार संघाने अविनाश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयश्री संपादन केलाय आणि सुपर 4 म्हणजे सेमी फायनल मध्ये प्रवेश ताटात केलाय। पाहूया दुसरा संघ कोणता असेल जो सेमी फायनल मध्ये प्रवेश करताना दिसेल। त्यासाठी इथे मात्र महत्वाची लढत ओमकार स्पोर्ट्स गलगले आणि त्यांच्या विरोधात आहे अमराज दोन्ही संघ इथे मात्र सज्ज झालेत। मॅन फ्रॉम पुणेचा हा खेळाडू रोहित करात मैदानावरती आलेत। कोण विसरेल हे नाव। याच खेळाडूने आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये केलेली बॅटिंग अजूनही प्रेक्षकांच्या मनावरती राज करणारी बॅटिंग राहिली आहे। असा हा फलंदाज रोहित करात मैदानावरती आलेत। चांगली बॅटिंग यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे रोहित करात मैदानावरती आणि त्यांच्या विरोधात आहेत गोलंदाजी करताना दिसतील गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेत महेश। गोलंदाजीसाठी आलेत महेश। पहिला षटक टाकण्यासाठी इथे मात्र महेश सज्ज होतील आणि त्यांच्या विरोधात असेल पुणेचा हा सितारा रोहित करात मैदानावरती। चांगली बॅटिंग यांच्या माध्यमातून देखील आपण पाहत आलोय युट्यूबच्या माध्यमातून। बघा कशा प्रकारे या मॅच मध्ये बॅटिंग करतील। गोलंदाजीसाठी आलेत शुभम। पहिले षटक घेऊन आले शुभम गोलंदाजीसाठी आलेत माफ करा। पहिला चेंडू इथे पत्र दमदार टाकला जातोय शुभम यांच्या माध्यमातून। पहिला चेंडू इथे पत्र अप्रतिम शुभम गोलंदाजीसाठी आलेत पहिले षटक घेऊन आणि आज पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी रोहित करात यांना थोडस जखडून ठेवलं गेलं। रिवर्सचा अस्त्र बाहेर काढला। रिवर्सच्या अस्त्रावरती धावा मिळतील लेग बाईच्या रूपामध्ये एकेरी धाव। पंचाचा इशारा येतोय लेग बाईचा इशारा। धाव संख्येमध्ये इजाफा होतोय। एकेरी धावाने इथे मात्र खातं जे आहे ते ओपन केलं जातंय संघाचं। पाहूया कशा प्रकारे इथे मात्र आव्हानाला सामोरे जातील हे दोन्ही खेळाडू। चला थोडस स्पीडअप करायचं आहे। सामन्याला खूप उशीर होतोय थोडस स्पीडअप करा। बरोबर पंच जास्त वेळ द्यायचा नाहीये। ओहो चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय। चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी क्षेत्ररक्षण सज्ज झाला आहे। झेल टिपला गेलाय। फलंदाजाची खेळी समाप्त झाली।
मॅन फ्रॉम बेळगाव संतोष सोळगे पाटील मैदानावरती आलेत. यांचा खेळ आपण पाहिला आता, या आधी देखील पाहिला. या मैदानावरती पुन्हा एकदा ती जादू पेश करण्यासाठी, मनावरती राज करण्यासाठी सज्ज झालेत. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक ज्यांच्या नावावरती राहिलं तेच संतोष मैदानावरती आलेत. मॅन फ्रॉम बेळगावचा हा सितारा दुसऱ्या मॅच मध्ये देखील अफलातून पारी केली होती. तब्बल 47 धावांवरती हा खेळाडू नाबाद देखील राहिला होता. हा तो सितारा, बेळगावचा सितारा, एक सर्वोत्तम खेळाडू, शांत दिसणारा हा खेळाडू. नक्कीच जरी शांत दिसत असला तितकाच फलंदाजीमध्ये घातक आहे. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र अमराज मृत्युंजय पुणे संघाच्या विरोधात बॅटिंग करतील, हे पाहणं देखील एक वाकणजोगे असणार आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील हे खेळाडू. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाले. तर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे मात्र बदल केले जात आहेत. चांगली गोलंदाजी शुभम यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. नक्कीच हो फसवा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली आहे आणि फलंदाजाची थोडीशी फिरकी घेतली आहे. कसोटी नक्कीच आहे, आज चॅलेंज मोठा आहे, कारण का ही लढत आहे अमराज मृत्युंजय पुणेच्या संघाच्या विरोधात. एक तगडा संघ संदेश पार्टे या संघामध्ये, वासिक शेख हे देखील या संघामध्ये. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय आणि या चेंडूवरती जर पाहायला भेटलं तर एकेरी धावे घेण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला, परंतु थांबवलं देखील गेलं. पहिला धक्का बसलाय तो म्हणजे बबलू मांगुरे यांच्या रूपामध्ये. अजूनही रोहित खरा आता मैदानावरती आहेत आणि हे दोन फलंदाज जर मैदानावरती जास्त काळ राहिले, परिस्थितीचा अंदाज या दोन्ही फलंदाजांना जर आला तर नक्कीच मोठी फटकेबाजी करण्याची या खेळाडूमध्ये क्षमता देखील आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न संतोषच्या माध्यमातून थोडंसं चाचपडत घेताना दिसत आहेत. संतोष जर पाहायला गेला तर या चेंडूवरती देखील थोडंसं झगडताना दिसले. जी सेमीफायनलचे मॅच होणार आहे, जो पहिला संघ विजयी होईल तो संघ दुसऱ्या संघाबरोबर सेमीफायनलची लढत खेळेल. म्हणजेच या संघामध्ये जो संघ विजयी होईल तो अश्वमेध स्पोर्ट्स वटा संघाबरोबर ती खेळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. 1, 2 आणि 3, 4 अशी ही लढत पाहायला भेटणार आहे. गोलंदाजीसाठी आलेत अचूकतेचं माहेरगर म्हणजे संदेश पार्टे गोलंदाजीसाठी आलेत. टेनिस क्रिकेट पटलावरती सर्वात मोठं नाव आणि त्याचबरोबर आपण स्क्रीन वरती पाहतोय कोल्हापूरचा सितारा जलसिंग पाटील यानंतर ऍक्शन मध्ये दिसतील. भारतीय स्पोर्ट्स बॉस संघाकडून खेळताना दिसतील जलसिंग पाटील. या संघाचे कर्णधार देखील आहेत जलसिंग पाटील. परंतु गोलंदाजीसाठी कोण आलेत पहा. सर्वोत्तम गोलंदाज ज्याने महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवरती अधिराज्य गाजवलं तेच संदेशजी पार्टे गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील आणि त्यांच्या विरोधात असतील पुण्याचा अजून एक सुपरस्टार रोहित करात मैदानावरती. हे द्वंद्व हे बॅटल नक्कीच मोठं असणार आहे. एका बाजूला
एक सर्वोत्तम गोलंदाज तर त्यांच्या विरोधात एक युवा स्टार फलंदाज. संदेश पार्टे सज्ज झाले. पहिला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. चांगला फटका इथे मात्र सजवला जातोय दुहेरी धावेसाठी. 2 धावा नक्कीच मिळत आहेत या धावसंख्येवरती. या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 3 धावा फलकावरती. पहिलं षटक अप्रतिम टाकलं गेलं. शुभम यांच्या माध्यमातून धावा खर्ची केल्या गेल्या फक्त 1 धाव. चांगली गोलंदाजी आणि या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 1 विकेट देखील मिळवली आणि धावा खर्ची केल्या गेल्या 1. सुरेख गोलंदाजी. पुन्हा 30 गोलंदाजी तशाच प्रकारची घातक गोलंदाजी करण्यासाठी संदेश पार्टे देखील सज्ज झाले. चांगला फटका इथे मात्र सजवला गेला. या चेंडूवरती झेल सोडला जातोय. झेल कोणी सोडलाय तर शुभम यांनी, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं तेच शुभम थोडस चूक करताना दिसत आहेत. फसवलं गेलं होतं रोहित करात यांना संदेश पार्टे यांनी, परंतु या चेंडूवरती झेल सोडला आणि क्रिकेटच्या पटलाचा इतिहास देखील आहे. जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा तेव्हा फलंदाज अक्षरशः बरसलाय आणि झेल कोणाचा सोडलाय तर एका टायगरचा झेल सोडलाय. रोहित करात यांचा झेल सोडलाय. या चेंडूवरती थोडस चाल पडताना दिसत आहेत. संतोष पंतांकडे अपील केले. अपील मात्र पंचांच्या माध्यमातून फेटाळून लावली गेली आहे. अपील केले परंतु या अपील मध्ये थोडासा उत्साह कॉन्फिडन्स कमी पाहायला भेटला आणि त्यामुळे पंचांवरती कोणताही याचा प्रभाव पडला नाहीये आणि या पंचांचा इशारा येतोय. फलंदाज सुखरूप मैदानावरती आहे. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. थोडस कान मंत्र दिला जातोय रोहित कराच्या माध्यमातून. संतोष जर पाहायला गेलं तर हे देखील चांगले फलंदाज आहेत. ओहो थोडेसे चाचपडत खेळताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर या चेंडूवरती संदेश पार्टे यांनी आपलं काम चोखपणे बजावलंय. येस डीजे. थोडस जर पाहायला गेलं तर संघ जो आहे तो कोंडीत सापडला आहे. तो म्हणजे ओमकार स्पोर्ट्स गलगलीचा संघ आणि याच कोंडी फोडण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानावरती आले आहेत. शुभम मडगे मैदानावरती आले. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे फक्त 4 धावा फलकावरती. फलंदाज बाद झाले आतापर्यंत 2. या षटकामध्ये देखील संदेश पार्टे यांनी आपली जादू जी आहे ती पेश केली आहे. सबसे खराब समय किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों. सबसे खराब समय को झेलने वाला व्यक्ति सबसे भविष्य में सबसे अपना भविष्य सबसे बड़ा करता है. नक्कीच पाहूया कशा प्रकारे इथे मात्र भविष्य जे आहे ते मोठं उज्ज्वल केलं जाईल. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र कामगिरी केली जाईल. ते मात्र गोलंदाज संदेश पार्टे आपली जादू इथे मात्र बिखरताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी संदेश पार्टे यांच्या माध्यमातून राहिली आहे. या षटकामध्ये धावसंख्या जी आहे ती मात्र जखडून ठेवली गेली आहे. 4 धावा फलकावरती लागल्या आहेत आणि फलंदाज बाद झाले 2. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर हार्ड हिटर फलंदाज. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं एकेरी धावेचा फटका सजवला गेला आहे. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 धावा फलकावरती. अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. उत्तर शोधावे लागतील परंतु उत्तर सापडत नाहीये.
अभ्यास करावा लागेल। गोलंदाज कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतायत त्यासाठी थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे। षटक देखील संपले, 2 षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे। 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा। पहिले षटक 1 धावेचं, दुसरं षटक टाकलं गेलं 4 धावेचं। अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते हमराज मृत्युंजय पुणे संघाकडून। चांगली गोलंदाजी। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाचारण केलं गेलं आहे। ज्यांनी पहिलं षटक अप्रतिम मातायला होतं तेच इथे मात्र गोलंदाजीसाठी आले तर शुभम गोलंदाजीसाठी आले तर पहिले षटक 1 धावेचं राहिलं होतं। पूर्णपणे पायावरती बेडा घालण्याचं काम जे आहे ते केलं होतं, परंतु इथे मात्र हार मानून चालणार नाही आहे। आता मात्र संघर्षाची वेळ आली आहे, संघर्ष करायला इथे मात्र तयार देखील झाले आहेत, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर रेषेकडे 2 धावेसाठी। 2 धावेचा फटका जो आहे ते मात्र सजवला जातोय। 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती पुढे सरसावताना दिसते। धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावा फलकावरती। आज तारीख देखील आहे 7 आणि याच तारखेवरती भारताचा यशस्वी कर्णधार ज्यांनी आपल्याला वर्ल्ड कपची स्वप्न दाखवली आणि पूर्ण देखील केली ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी यांचा आज जन्मदिवस आणि त्या फलकावरती धावा देखील लागल्या जात आहेत 7। जर्सी नंबर 7 धावा देखील लागल्या जात आहेत 7। पुन्हा एकदा ओहो फिरकीच्या तालावरती इथे मात्र रोहित करातला देखील नाचवताना दिसत आहेत गोलंदाज शुभम। चांगली गोलंदाजी पाहायला भेटते। नक्कीच वटार येथील युवा खेळाडूंनी या खेळाडूची गोलंदाजी पहा, या गोलंदाजाचा टप्पा पहा, किती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते। बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा नक्कीच महत्वाचा। या चेंडूवरती देखील जर पाहायला गेलं तर अक्षरशः प्रत्येक चेंडूवरती जगण्यावं लागतंय, परंतु उत्तर जे आहेत ती शोधता आली नाही आहेत। थोडासा अभ्यास कमी पाहायला भेटतोय। फलंदाजाला थोडंसं गोलंदाजाला रीड करण्यामध्ये अपयश येत आहे, म्हणजेच गोलंदाजी किती धारदार आहे, आव्हान किती कडवं आहे याचा प्रत्यय जो आहे तो या मैदानावरती पाहायला भेटतोय। आव्हान आजच्या दिवसामध्ये कडवीच असणार आहेत, कारण का प्रत्येक संघ आणि प्रत्येक संघामध्ये स्टार आणि सुपरस्टार आहेत। ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय। अक्षरशः पायांमध्ये बेड्या टोकण्याचं काम गोलंदाजांनी केलंय। गोलंदाजी आवडली असेल तर वटारवासी एकदा थोड्याशा टाळ्या देखील होऊन जाऊ देत या गोलंदाजीसाठी। काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे, नक्कीच सुरेख गोलंदाजी देखील होते इथे मात्र गोलंदाज शुभम यांच्या माध्यमातून। परंतु इथे मात्र आक्रमण केलं जात आहे, फटका सजवलाय 6 धावेसाठी। आता मात्र दहाडायला सुरुवात केली आहे। मात्र सांगता झाली आहे। 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। शेवटच्या चेंडूवरती आला षटकार। चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटली। धावा खर्ची गेल्या 9। एकूण 2 षटकांचा जो कोटा आहे तो इथे मात्र पूर्ण केला गेलाय शुभम यांच्या माध्यमातून। धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 धावा आणि या 2 षटकामध्ये धावा खर्ची गेल्या शुभम यांच्या माध्यमातून 10 आणि एका फलंदाजाला माघारी देखील परतवलं गेलं। सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली आहे, परंतु आता वेळ आली आहे धमाका करण्याची। जो होगा देखा जाएगा, अब खेल तो बड़ा ही खेलेंगे।
धाव इथे मात्र मोठा खेळावा लागेल, संघर्ष मोठा करावा लागेल, आत्मविश्वास पुन्हा एकदा बॅटिंग मध्ये आणावा लागेल. गोलंदाजीसाठी आलेत अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, मॅन फ्रॉम पुणेचा हा सितारा गोलंदाजीसाठी आलाय. फिरकीचा गोलंदाज संदेश पार्टे. कित्येक मैदान, कित्येक आखाती देश या खेळाडूने गाजवलेत. असे हे गुणवान खेळाडू. युवा खेळाडूंकडून, या खेळाडूंकडून जर काय शिकायचं असेल तर संदेश पांडे कडून शिकण्यासारखं आहे. नेव्हर गिव्ह अप हे सूत्र संदेश पांडे यांनी खूप अवलंबलंय. जेव्हा जेव्हा वाईट परिस्थिती आली तेव्हा तेव्हा हा खेळाडू लढला आणि आज यशाची उंच शिखरे गाठताना दिसतोय. हा खेळाडू आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती विराजमान झाला एक स्टार खेळाडू म्हणून. त्यासाठी याचे परिश्रम, अथक परिश्रम आहेत. या चेंडूवरती नक्कीच खरपूस समाचार घेतलाय. पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा, सीमा पार चौकार. समाचार गेला सुरुवात केली. मागील षटकापासून सुरुवात झाली धमाक्यांना. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. धाव संख्या जाऊन पोहोचले 18 धावा फलकावरती. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, अनुभव की भट्टी में जो तपकर जलते हैं, दुनिया की बाजार में वही सिक्के चलते हैं. नक्कीच इथे मात्र शिक्का जो आहे तो दाखवला जातोय. फलंदाज पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी करतायत, परंतु या फटक्यावरती 2च धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावा कशाही येऊ देत, किती येऊ देत, परंतु प्रत्येक चेंडू वरती धावा येणं गरजेचं असणार आहे. सातत्य राखणं हे गरजेचं असणार आहे आणि हे सातत्य राखावं लागेल. कारण का ही लढत सोपी लढत नाहीये, ही आव्हान सोपं नाहीये. हे आव्हान थोडंसं कडवं आहे आणि हे कडू सत्य इथे मात्र पेलावं लागेल. हमराज मृत्युंजय पुणे एक तगडा संघ, एक दादा संघ आणि त्याच दादाच्या संघाच्या विरोधात ओमकार स्पोर्ट्स गलगले संघ देखील तितकीच चांगली कामगिरी करताना दिसतोय. हो इथे मात्र चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. चेंडू पडला गुडले स्पॉट वरतून, त्यानंतर फिरकीची जादू आपल्याला बिखरताना दिसते संदेश पार्टे. चांगला चेंडू टाकला गेलाय. या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या बनवल्या गेल्या आहेत. एकेरी धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 21 धावा फलकावरती. जर पाहायला गेलं तर ही धावसंख्या जी आहे ती अजूनही रास आलेली नाही आहे. कारण का जर पाहायला गेलं तर अपोजिट संघ या संघाकडे आहेत मॅच विनिंग पारी खेळणारे खेळाडू आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या उभारावीच लागेल. ही मॅच नक्कीच एक लोअर स्कोरिंगची मॅच आहे. ही नक्कीच लोअर स्कोरिंगची मॅच जी आहे ती नक्कीच नेहमीच घातक ठरली आहे. परंतु इथे मात्र रनआउटचा चान्स, पंचांचं बोट आकाशाला म्हणजेच फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. वरती आलेत अभिषेक मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल अभिषेक यांच्या माध्यमातून. इथे मात्र मोठा मासा गळाला लागलाय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स पुणे संघाला आणि ती प्रतीक्षा इथे मात्र संपताना दिसते. कारण का मोठा मासा जो आहे इथे मात्र गळाला लागलाय. रोहित कराता थोडेसे तर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना दिसले आणि याच खेळाडूला इथे मात्र माघारी देखील परतवलं गेलं रनआउटच्या रूपामध्ये. क्रिकेट मधील आत्महत्या इथे मात्र पाहायला भेटली. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षणाचं. चांगली फेकी पाहायला भेटली, डायरेक्ट हिट पाहायला भेटली आणि या चेंडूवरती आपली जी कामगिरी होती ती पूर्ण देखील केली गेली. गोलंदाजीसाठी आले तर नवीन गोलंदाज
महेश आलेत गोलंदाजीसाठी। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली या गोलंदाजाची गोलंदाजी। नक्कीच लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, पाहूया कशा प्रकारे या मॅच मध्ये गोलंदाजी करतील। आज थोडस चॅलेंज वेगळं आहे, त्यांच्या विरोधात आहे ओमकार स्पोर्ट्स गलगलीचा संघ आणि या संघामध्ये आहेत बेळगावचे खेळाडू। धावसंख्या जाऊन पोहोचले, 4 षटकाचा जो खेळ आहे तो समाप्त झालाय। 22 धावा फलकावरती, 24 चेंडू 22 धावा। ही धावसंख्या थोडीशी रास आली नाहीये, या चेंडूवरती देखील फटका बसलाय। चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाने आपली कामगिरी चोख बजावली। फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। साठी आलेत मॅन फ्रॉम निपाणी शफीक मैदानावरती आलेत। या संघाचे कर्णधार स्वतः इथे मात्र शिलेदार लढण्यासाठी आलेत। पाहूया कशा प्रकारे लढलं जाईल। संघ थोडासा अडचणीत आलेत, युद्ध करण्यासाठी इथे मात्र सज्ज देखील झालेत, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज महेश यांचं। काय गोलंदाजी राहिले पहा, चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने अचूक टप्पा राखला आणि याच अचूक टप्प्यावरती इथे मात्र ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाला अक्षरशः नामहरण करून सोडलंय। अंदाज ताकत का लगाया जा सकता है, हौसला का नहीं। इथे मात्र हौसला दाखवावा लागेल या मॅच मध्ये। फलंदाजांना फलंदाजीसाठी आले आहेत शफीक मैदानावरती। चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय। गोलंदाज महेश यांच्या माध्यमातून एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि लेफ्टीची जादू नक्कीच वारंवार टेनिस क्रिकेट पटलावरती आपण पाहत देखील आलोय। वारंवार इथे मात्र फिरकीच्या तालावरती इथे मात्र नाचवताना दिसत आहेत फलंदाजांना। चांगली गोलंदाजी होताना दिसते। हा चेंडू जो आहे तो निर्धाव आलाय। पुन्हा एकदा हा चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते आणि याच निर्धाव चेंडूवरती धावा देखील रोखल्या जात आहेत। धावसंख्या जाऊन पोहोचल्या 22 धावा फलकावरती। ओहो, हा फटका देखना फटका सजवलाय, बाहुबली फटका आलाय। चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते। फलंदाज शफीक यांच्या माध्यमातून संघाचा कर्णधार स्वतः इथे मात्र लढण्यासाठी आलाय मैदानावरती आणि लढलं देखील जात आहे, परंतु कामगिरी जी आहे ती संपलेली नाही आहे या षटकारांची। कारण का जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त 28 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। 28 धावा फलकावरती षटक सुरू आहे 5वं आणि याच 2 षटकामध्ये अनामारी करावी लागेल। एक मोठी धावसंख्या, एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल। ओहो, चांगला फटका, बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 प्रहार केले। त्या चेंडू किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों। कभी ये मत सोचिए कि आप अकेले हो, बल्कि ये सोचिए कि आप अकेले काफी हो। नक्कीच स्वतःवरती इथे मात्र पॉझिटिव्ह मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग मात्र करावं लागेल या मॅच मध्ये। पॉझिटिव्ह थिंकिंग नक्कीच महत्त्वाचं असणार आहे या मॅच मध्ये। पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन इथे मात्र मैदानावरती उतरलेत शफीक। आल्या आल्या इथे मात्र धमाके करायला सुरुवात केली। थोडंसं उशीर झाला या धमाक्यांना, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये। ओहो, आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, कॉन्फिडन्स फटक्यांवरती पाहायला भेटला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होणं देखील गरजेचं होतं। संपर्क झाला नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या रोखली गेली, ते म्हणजेच
34 धावांवरती षटक देखील षटक संपली 5 आणि 5 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या लागली 34 धावा फलकावरती. यस डीजे. पाच षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 धावा फलकावरती. येणारे 6 चेंडू नक्कीच ओमकार स्पोर्ट्स गलगली संघासाठी महत्वाचे आहेत. गोलंदाजीसाठी आलेत न्यू गोलंदाज मनोज. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार याच खेळाडूला मिळाला होता. शेवटच्या मॅच मध्ये तेच मनोज गोलंदाजीसाठी पहिला चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा धावेचा राहिलाय. एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथे मात्र बहाल केली जाते पहिल्या चेंडूवरती. पॉझिटिव्ह थिंकिंग नक्कीच महत्वाचा असणार है, कारण का हमेशा सोच जो है वो जीत की रखो, कामयाबी मिलना बिल्कुल तय है. तीच पॉझिटिव्ह एनर्जी इथे मात्र फलंदाजांमध्ये पाहायला भेटे. या षटकामध्ये देखील धावा बरसल्या जातील का? संदेश बारणे चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र झालंय. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 36 धावा फलकावरती. 36 धावा नक्कीच जर पाहायला गेलं तर कमी धावसंख्या उभारली गेली आहे, कारण का अपोजिट संघ जो आहे तो तेवढ्या ताकदीचा आहे. अपोजिट संघाकडे रती महारथी आहेत आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर एक मोठी धावसंख्या आपल्याला उभारावी लागेल. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा आपली ताकद अपोजिट संघावरती पेश केली जाते. सुरेख चेंडू टाकला जातोय. ताकद आणि नजाकत सर्व काही या चेंडूवरती पाहायला भेटलं. खूप सरस चेंडू आणि याच चांगल्या चेंडूवरती फलंदाज थोडस झगडताना दिसले. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. वारंवार सटीक चेंडू मात्र टाकलाय. पंचांचा या निर्णयावरती थोडस चॅलेंज घेतलं जात आहे. हा चेंडू एक्स्ट्रा धावेचा आहे. वाईट चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. एक चांगला रिव्ह्यू इथे मात्र घेतला जातोय. एक एक धावेचा किंमत इथे मात्र महत्वाची आहे आणि याच एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये इजाफा होताना दिसतोय. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 37 धावा फलकावरती. पुन्हा एकदा पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवला गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी जर कलेक्शन जर चांगलं झालं असतं तर नक्कीच या चेंडूवरती खतऱ्याची घंटी वाजली असती, सायरन वाजला असता, फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. परंतु तसं काही चित्र दिसलं नाही, कारण का कलेक्शन थोडंसं खराब झालंय. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या गेल्या 2 आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 39 धावा फलकावरती. नक्कीच 39 धावा जर पाहायला गेलं लोअर स्कोरिंगची मॅच होणार या शंका नाही आहे, परंतु या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. चेंडूला पाठवलंय सरळ 6 धावेसाठी. हा चेंडू देखील चांगल्या प्रकारे इथे मात्र टाकला जातोय. चांगला फटका इथे मात्र बॅकफुट वरती आले, पंच केला, परंतु या चेंडूवरती रनआउट देखील झाले. फलंदाज
या चेंडूवरती एकेरी धाव. शुभम बाद झालेत. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 46 धावा. 46 46 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. जर पाहायला गेलं तर ही मॅच जी आहे ती सोपी मॅच नाही आहे. ही मॅच जी आहे ती कटिंग मॅच आहे. ओमकार स्पोर्ट्स गलगलेचा संघ हा देखील तितकाच मातब्बर संघ आहे. या संघामध्ये रब्बानी सारखे तरबेज गोलंदाज आहेत. या संघामध्ये संतोष सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु या चेंडूवरती शेवटचा चेंडूवरती जो आहे तो षटकार लगावला गेलाय. शेवट इथे मात्र गोड केलाय. शफिक यांनी चांगली बॅटिंग पाहायला भेटली. शफिक यांच्या माध्यमातून संघाचा कर्णधार मैदानावरती आला. संघ कोंडीत होता सापडला होता, परंतु त्यानंतर जी बॅटिंग केली अफलातून बॅटिंग पाहायला भेटली होती शफिक यांच्या माध्यमातून. जर शफिक यांचा वैयक्तिक स्कोर जर पाहिलात तर 10 चेंडू आणि 27 धावांवरती केले शफिक. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटली ओमकार स्पोर्ट्स गलगलेच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र होशियार होना अच्छी बात है, परंतु दूसरों को मूर्ख समझना ये तो गलत बात है. नक्कीच अपोजिट संघाने हलक्यात घ्यायचं नाही आहे ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाला, कारण का या संघामध्ये देखील रब्बानी सारखे गोलंदाज आहेत. या संघामध्ये देखील आहेत संतोष सारखा एक तरबेज गोलंदाज. म्हणजे आव्हान इथे मात्र जे आहे ते तगड असणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेला तर ओमकार स्पोर्ट्स गलगलेची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 52 धावा फलकावरती. 53 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. वाढवण्यासाठी इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत. याच ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाने हा जर विजय मिळवला तर विनायक अण्णा यांच्याकडून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. हा सामना ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाने जिंकला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक विनायक अण्णा यांच्याकडून आलंय. आणि त्याचबरोबर आणि हे पैसे जे आहेत ते संतोष बॉस यांच्याकडे जमा आहेत.
दुसऱ्या इनिंग मध्ये धमाका करण्यासाठी हमराज मृत्युंजय पुणेचा संघ देखील सज्ज झालाय। त्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला वासिक शेख तर दुसऱ्या बाजूला आहेत महेश हे देखील सज्ज झालेत। पाहूया कशा प्रकारे ही सलामीची जोडी 53 धावांचं जे उद्दिष्ट ठेवलं गेलंय ते पार करतील, परंतु आव्हान सोपं नाही आहे। ओमकार स्पोर्ट्स गलगले संघ हा देखील हार मानायला तयार नाही आहे, हा संघ देखील कमी नाही आहे आणि याचा प्रत्यय नक्कीच येईल। या संघाकडे आहेत मॅन फ्रॉम बेळगावचा हा सितारा, बेळगाव निपाणी येथील हा सितारा रब्बानी आलेत गोलंदाजीसाठी। हे नाव देखील आपण कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ऐकत आलंय। आज इथे मात्र लाईव्ह खेळताना देखील पाहताय या खेळाडूला आणि त्यांच्या विरोधात आहेत मॅन फ्रॉम पुणेचा हा खेळाडू वासिक शेख मैदानावरती। शेख वासिक शेख पहिला चेंडू फेस केलेला आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा। एक्स्ट्रा धाव इथे मात्र पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे पंच लाभलेत, ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते प्रशांतजी पाटील आणि वैभवजी नलावडे सर यांचं देखील कौतुक करावं लागेल। आणि त्याचबरोबर आमची tenniscricket.in ची टीम आहेत, लिंगायत सर असतील, त्याचबरोबर कॅमेरा वर्क जे करतायत ते फैज सर हे देखील चांगलं कॅमेरा वर्क पाहायला भेटत आहे। tenniscricket.in नक्कीच संतोषजी नाणेकर सरांचं देखील आभार मानावे तितके कमी आहेत। आज प्रत्येक खेळाडू घडवण्यामागे जर कोणाचा हात असेल, टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आणण्याचं जर काम कोणी केले असेल तर संतोषजी नाणेकर सरांनी। आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहायला गेलं ISPL सारखी एक मोठी स्पर्धा आपण पाहिली या tenniscricket.in च्या माध्यमातून अशा खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा, अशीच खूप साऱ्या मोठी संधी आज देखील इथे मात्र वटारवासियांनी दिली आहे। अशोमेश स्पोर्ट्स आयोजित MJ चषक 2024 पाहूया कोणता संघ आज चॅम्पियन होणार आहे आजच्या दिवसामध्ये। हा चेंडू देखील इथे मात्र एक्स्ट्रा धावेचा राहिला आहे आणि पंचांच्या या निर्णयावरती थोडस चॅलेंज केलं गेलंय। चेंडू आहे, हा चेंडू एक्स्ट्रा धावेचा नाही आहे। नक्कीच पंचांनी जो आपला निर्णय आहे तो इथे मात्र चेंज केला आहे आणि धाव चेंडू आलाय आणि त्याचबरोबर धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे। फक्त 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। चांगली गोलंदाजी इथे मात्र केली जाते, एक चांगला रिव्ह्यू घेतला गेला आणि यानंतरची लढत जी आहे भारती स्पोर्ट्स बॉस 11 चा संघ आणि त्यांच्या विरोधात आहे तो म्हणजेच रायगड वॉरियर्स वटारचा संघ। दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे। तोपर्यंत इथे मात्र जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती 2 धावा आलेत, थोडस मिसफील्ड पाहायला भेटलं होतं आणि या चेंडूवरती 2 धावा देखील इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत। शेख वासिक शेख आणि त्याचबरोबर महेश यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। या चेंडूवरती फटका सजवला गेलाय, परंतु चेंडू विसावतोय संतोष यांच्या हातामध्ये। सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो रब्बानी, आपल्या संघासाठी निश्चितच एक डावखुरा फलंदाज महेश याला बाद करतोय। लॉंग ऑफ दिसच्या हातामध्ये एक सोपा झेल घेतो तो संतोष। सुरुवात म्हणावी लागेल गलगले स्पोर्ट करून।
पुढचा फलंदाज येतोय संदेश. पूर्ण महाराष्ट्राने देशा पातळीवर गाजलेलं नाव संतोष पार्टे. पाहूया आपल्या फलंदाजीमध्ये काय चुणूक दाखवतात. सामना करतील रब्बानीचा. आणि गोल्डन टक वरती आउट होतोय तो फलंदाज संदेश. पहिल्याच चेंडूवरती क्लीन बॉल होतोय. चांगली बॉलिंग म्हणावी गेली ते. तर विनायक अण्णा यांच्याकडून 10,000चं पारितोषिक आलेलं आहे आणि इथे कमिटी पाशी जमा देखील झालेला आहे. विनायक अण्णा यांच्याकडून 10,000चं बक्षीस आलेलं आहे. जर ओंकार स्पोर्ट जिंकले तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल पुन्हा एकदा ओंकार स्पोर्ट गलगले संघाकडून. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेऊन हॅट्रिकचा चान्स. बघूया काय करतोय आकाश. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला तितकीच चांगलं कमबॅक. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय हमराज पुणे संघाला. या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 5. सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 5 धावा देऊन 2 विकेट मिळवतोय तो रब्बानी. पुढची मॅच एका ओव्हरच्या समांतर संघाची धावसंख्या झाली 5. 53 धावाचा पाठलाग करताना एका षटकाच्या मोबदल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात. बॉलर नेम काय? बॉलर नेम संतोष. त्याचा सामना करतोय आकाश. शॉर्ट पिच पद्धतीचे एका चेंडू टोलवलेला आहे आणि तितकीच चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल स्क्वेअर लेगच्या दिशेला. निश्चितच आपल्या संघासाठी डिक्लेअर. केडीसीचे कडक असे पंच भरपूर सामन्यांचा अनुभव असणारे निश्चितच आपला चांगल्यात चांगला निर्णय देतील यात काही शंका नाही. चर्चा करताना दोन्ही पंच वैभव आणि प्रशांत. संघाने एकमेका सोबत अजिबात उजत घालायची नाही. पंचांचा निर्णय आहे 2 धावा. नैसर्गिक अडथळ्यामुळे 2 धावा घेण्यात यश. चांगली फिल्डिंग केली होती डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. निश्चितच आपल्या संघाच्या 2 धावा वाचवतोय फिल्डर.
आज हा एमजे चषक 2024चा फायनल दिवस आहे. सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये टोटल 7 सामने होणार आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची काळ घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी करताना गोलंदाज संतोष. पुन्हा एकदा एमएससीबी एंड कडून शॉर्ट पिच पद्धती चेंडू अतिशय सुंदर असा पटका डायरेक्ट जातोय. एक चांगला प्रयत्न विफल होतोय आणि चेंडू जातोय तो टप्पा टप्पा सीमारेषा पार. आपल्या गावचे मान्यवर महेश जगताप यांचे वडील दत्तात्रय जगताप सर यांचं सर्व कमिटी आणि आयोजकांच्या वतीने इथं स्टेजवरती सहर्ष स्वागत. यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. महेश जगताप यांचे वडील दत्तात्रय जगताप सर. माजी शिक्षण संचालक आणि रत्नागिरी कोल्हापूर बोर्ड अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय जगताप यांचं सहर्ष स्वागत.
भारती स्पोर्ट वर्सेस रायगड वॉरियर दोन्ही संघाच्या कप्तानी लगेचच इथे स्टेज समोर यायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा स्लोवर चेंडू, बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाही, चेंडू जातोय डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रायगड वॉरियरचा कप्तान आलेला आहे. भारती स्पोर्ट बॉस 11 संघाचा कर्णधाराने लवकर लवकर इथे स्टेज पाशी यायचं आहे. सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन जातोय तो मिड ऑफच्या दिशेमध्ये. एक धाव. याच बरोबर षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 13. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. जयसिंग पाटील आलेले आहेत टॉससाठी. मान्य श्री दत्तात्रय जगताप सर यांच्या हस्ते हा होणारा टॉस. वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन आलेला होता रब्बानी. त्याला पहिल्याच चेंडूवरती अतिशय सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट मध्ये स्ट्रेट पद्धतीचा हेलिकॉप्टर शॉट षटकार 6 धावेसाठी. चांगली फलंदाजी करताना पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आकाश. पुन्हा एकदा स्ट्रेट पद्धतीचा फटका आणि अतिशय चुकीची किंवा गच्चा फिल्डिंग म्हणू शकतो आपण. निश्चितच 1 धावेच्या जागी 4 धावा घेण्यात यश. सलग 2 चेंडूवरती एक षटकारीन चौकार खेचून सामन्यामध्ये कमबॅक करताना फलंदाज आकाश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रब्बानी टू आकाश पाहूया. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा तितकाच चांगला पुल पद्धतीचा पटका डायरेक्ट जात होतो. एक टप्पा सीमा रेषा पार चौकार. तीन बॉल मध्ये अद्याप 14 धावा घेण्यात यश मिळालेला आहे. पुन्हा एकदा उत्तुंग पटका केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू जातोय. सुंदर असा झेल घेतलाय.
पाहायला मिळणार आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. पंच आपले प्रशांतजी पाटील सर आणि वैभवजी नलावडे सर हे दोन्ही जर पंच पाहिले तर कोल्हापूर असोसिएशनला बिलॉंग करणारे हे दोन्ही पंच आणि पंचांचा निर्णय आलाय. पंचांचा बोर्ड आकाशाला म्हणजेच काय फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन जाताना दिसेल. बाकीच्या प्लेयरांनी आतमध्ये यायचं नाही. कोणीच बाकीच्या प्लेयरांनी आतमध्ये यायचं नाही नाहीतर
धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 27 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 20 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 20 चेंडू 26 धावा. बॅटर मैदानावरती शुभम आलेत. ओहो बॅट जी आहे ती वाऱ्याच्या वेगाने चालवली जाते. पंचांकडे अपील मागितले. अपील पाहूया पंचांच्या माध्यमातून काय अपील येत आहे. शुभम आले आणि शुभम गेले देखील. यांचा 7-12 जो आहे तो इथे मात्र कोरा राहिलाय. चांगली गोलंदाजी रब्बानी कौतुक करावं लागेल. आव्हान सोपं नाही आहे हे दाखवून देतात रब्बानी स्वतःवरची विश्वास आणि या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल याचं उत्तम उदाहरण इथे मात्र रब्बानी जे आहे ते इथे मात्र पेश केली जाते. रब्बानी यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4ही फलंदाजांना एकाच गोलंदाजाने आव्हान दिलंय ते म्हणजेच रब्बानी. आतापर्यंत 4 फलंदाजांना माघारी परतवलं गेलंय परंतु सेकोंके शेख वासिक शेख अजूनही मैदानावरती आहेत. हे जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत आज सामना नक्कीच अमराज मृत्युंजय पुणेच्या संघाच्या बाजूने आहे परंतु आव्हान तितकंच कडवं आहे. ओमकार स्पोर्ट्स गलगले काय कमबॅक केला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. आव्हान सोपं होतं परंतु कठीण होत चाललंय. ओहो आग ओकणारी गोलंदाजी पाहायला भेटते. मॅन फ्रॉम बेळगावच्या या सिताऱ्याकडून गोलंदाजी आवडली असेल तर एकदा या गोलंदाजासाठी टाळ्या देखील होऊन जाऊ देत. चांगली गोलंदाजी. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 27 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 26 धावा. 18 चेंडू 26 धावा. आता मात्र चेंडू आणि रन मधील अंतर थोडस वाढताना दिसतंय कारण का रब्बानी यांनी जो कमबॅक करून दाखवला आहे संघाला जो आत्मविश्वास दिलाय तो वाकडने जो करायलाय. चला थोडस फास्ट क्रिकेट खेळायचं. वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा अजून एक बेळगावचा हा सितारा गोलंदाजीसाठी आलेत संतोष ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती दुसरं षटक फक्त 8 धावेचं खर्ची केलं होतं तेच इथे मात्र संतोष गोलंदाजीसाठी आलेत. चांगलं कडवं आव्हान इथे मात्र दिलंय हमराज मृत्युंजय पुणे संघाला ते म्हणजेच ओमकार स्पोर्ट्स गलगली संघाने. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 27 धावा फलकावरती. अजूनही 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू 26 धावा. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. वारंवार इथे मात्र एक्स्ट्रा धावा ज्या आहेत इथे मात्र रोखावे लागतील. चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज संतोषाच्या माध्यमातून या आधीचं षटक आपण पाहिलं 8 धावेचं षटक राहिलं परंतु या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव ज्या आहेत त्या बहाल केल्या जात आहेत. एक धावेचं मोल या सामन्यामध्ये आहे. एक धावेसाठी संघर्ष जो आहे इथं मात्र जारी आहे. ओहो हा चेंडू देखील एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय. वारंवार इथे मात्र एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा नक्कीच या चेंडूंवरती अंकुश लगावा लागेल. थोडस जर पाहायला गेलं तर एक रणनीती आहे या गोलंदाजाची आणि त्याच रणनीतीमध्ये फसवण्याचं काम केलं जात आहे परंतु ही रणनीती थोडीशी अंग उलट येताना दिसते कारण का धावा ज्या आहेत त्या एक्स्ट्रा इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा नक्कीच या महत्वाच्या असणार आहेत. एक धाव. धावसंख्या धावून पोहोचले 29 धाव फलकावरती. एकोणतीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत.
हा चेंडू नक्कीच कमबॅक करून देणारा ठरला आहे आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली आहे. पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय आणि गाडी जी आहे ती इथे मात्र बटलीवरती आली गोलंदाज संतोष यांची. या चेंडूवरती रनआउटचा चान्स हो मिस झालाय. हा चान्स पुन्हा एकदा आलाय परंतु हा फेकी थोडीशी खराब पाहायला भेटली आहे. थोडस या पावसाळी स्पर्धेसाठी ज्यांची आतुरतेने वाट पाहत होते तेच वरुण देवी ती मात्र बरेच सणा दिसत आहेत. आता आव्हान थोडस जे आहे ते कठीण होताना दिसेल. ओहो चांगला चेंडू टाकलाय बंदाट वेग पाहायला भेटलाय. पंचांकडे पुन्हा एकदा अपील केले. अपील मात्र फेटाळले गेले. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर राहिलेत. रिव्ह्यू मागितलाय. या चेंडूवरती चॅलेंज देखील केले जात आहे. पाहूया एक रिव्ह्यू जो आहे ते इथे मात्र गमावला जातोय. पंचांचा इशारा जो आहे तो अंतिम राहणार आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. चला सुरुवात करायची आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 31 धावा फलकावरती लागल्या जातात. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. सोळा चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. 16 चेंडू 22 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 31 धावा फलकावरती. आता मात्र 16 चेंडू 22 धावा समीकरण निर्माण झालंय. गोलंदाजीसाठी आले संतोष. थोडस जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा हा चेंडू देखील निर्धाव इथे मात्र टाकला जातोय. स्वतःवरती इथे मात्र विश्वास दाखवावा लागेल गोलंदाज संतोष यांना. जितना खुद पर विश्वास करोगे उतना ही आगे बढ़ जाओगे. नक्कीच स्वतःवरती विश्वास दाखवून इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. कडवा आव्हान इथे मात्र पेश करावं लागेल. एका बाजूला रब्बानीने जे आव्हान दिलंय त्या आव्हानाबरोबरच आपल्याला देखील तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजी करतायत देखील. एक्स्ट्रा धावा बहाल देखील केल्या आहेत परंतु धावा देखील रोखल्या जात आहेत. इथे मात्र थोडस विचार विनिमय करायला भाग पाडलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा देखील दिल्या आहेत परंतु अंकुश देखील लगावले जात आहेत. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 31 धावा फलकावरती. या चेंडूवरती चांगला फटका इथे मात्र सजवला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा इरादा मनसुबा होताना दिसत नाहीये. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 32 धावा फलकावरती लागल्या जातात. 32 धावा फलकावरती. नक्कीच आव्हान जे दिलं गेलंय 53 धावांचं ते थोडस जवळ येताना दिसतंय. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 21 धावेची.
यावरती इथे मात्र लक्ष ठेवावं लागेल. सिकोंके शेख वासिक शेख हो पुन्हा एकदा इथे मात्र निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी. षटक देखील संपलाय. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आव्हान असेल आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावांचं. 12 चेंडू 21 धावा. समीकरण पहा. अल्टी पलटी समीकरण होणार यात शंका नाही आहे. आतापर्यंत ओमकार स्पोर्ट्स गलगले संघाच्या बाजूने मॅच जी आहे ती होताना दिसले, परंतु आव्हान आणि ही वेळ बदलण्यासाठी वासिक शेख आणि त्याचबरोबर दत्ता दोन्ही फलंदाजी ते मात्र सज्ज झालेत. हा चेंडू नक्कीच खराब टाकला गेलाय. पंचांचा इशारा आलाय नो चेंडूचा. नो चेंडू बरोबरच एक्स्ट्रा धाव जे आहे तिथे मात्र बाहेर केले. नो +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. नो +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 धावा फलकावरती. थोडस चला वारंवार स्पीडअप करा, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चांगला फटका इथे मात्र वासिम शेख याच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र वासिक शेख यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. वासिक शेख इथे मात्र एका बाजूने खिंड लढवताना दिसत आहेत या मॅच मध्ये. सलामीला आले आणि या जवळ जवळ इथे मात्र सामना संपवण्याच्या इराद्याने इथे मात्र बॅटिंग केली जाते. ओहो या चेंडूवरती फसवला गेलाय. चेंडू कमबॅक केला जातोय. मोठा मासा करावा लागलाय.
एमजे चषकाला सुरुवात झाली आहे. वरुण देव जोरात बरसलेत आणि आता मात्र फलंदाजांना देखील बरसावं लागेल, परंतु आव्हान सोपं नाही आहे. आता या मॅच मध्ये होत्याच नव्हतं झालंय. गोलंदाजाने अचूक टप्पा जर राखला तर या मॅच मध्ये ओमकार स्पोर्ट्स गलगले संघ देखील कमबॅक करू शकतो. कमबॅक करण्यासाठी आणि वेळ बदलवण्यासाठी ओमकार स्पोर्ट्स गलगले संघ सज्ज झालाय. आत्मविश्वासाने कामगिरी. सुरुवातीला वाटलं होतं धावा ज्या आहेत ते 30 ते 40 धावा होतील, परंतु त्यानंतर फलंदाजीसाठी स्वतः कर्णधारांनी जी बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये तेच शफिक आणि याच बॅटिंगच्या जोरावरती 53 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं. नावाप्रमाणे इथे मात्र विशाल कामगिरी करण्यासाठी आले, तर विशाल पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग करतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी अनिकेत हे देखील सज्ज झाले. चांगली गोलंदाजी होताना दिसते या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने वरुण देवांचं स्वागत झालं आणि रंग भरले जातात. हो काय फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. पोते 44 धावा फलकावरती. अजूनही 9 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. फक्त 9 धावा फक्त दिसत असल्या तरी सोपं नाही आहे. हो या चेंडूवरती देखील मोठा धमाका केलाय. की हार मानायला तयार नाहीये हमराज मृत्युंजय पुणेचा संघ आणि याच जोरावरती इथे मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चेंडूवरती देखील मोठा धमाका केलाय, चेंडूला पाठवलाय सर सीमा पार चौकार 4 धावेसाठी. सामना आवडला असेल तर प्रेक्षक थोड्याशा टाळ्या देखील होऊन जाऊ देत, टाळ्या होऊन जाऊ देत. ओमकार स्पोर्ट्स गलगले संघासाठी देखील 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. 7 चेंडू 1 धावेची गरज आणि या फटक्यावरती विजय निश्चित केलाय. विशाल यांनी होत्याचं नव्हतं करून दाखवले या मॅच मध्ये.